राम राम मंडळी, जय हिंद. मित्र सोनी आज आहे आणि युट्यूब क्लासवाला युट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करस. मी मिलिंद महाजन. खरं तर देखील घेतं चॅनलना ओनर जे आहेत ते सुदाम महाजन आहेत, परंतु तेच नागर असतो मला आज एक टॉपिकवर व्हिडिओ करणं पडा ना. त्या मला म्हणत की बुवा तुम्ही बी एक टॉपिकवर व्हिडिओ करते का, तर मी आज रिजनिंगनो टॉपिक लिहिले कोडिंग आणि डिकोडिंग. तर आपण चला मग सुरुवात करूया. कोडिंग आणि डिकोडिंग काय असतं. अहो जो क्वेश्चन आहे मना अनुभवानुसार येणावर 2 ते 3 मार्कांना क्वेश्चन बनतस. जसं की एल पी म्हणा, जेई म्हणा, ते तुम्ही येणारी एनटीपीसी किंवा ग्रुप डी येणावर ज्या आहेत त्या 2 ते 3 मार्कांना क्वेश्चन येत असतो ना ते हो. तर मग काय आहे, कसं आहे, काय करानं नाही करानं. चला तर मग इकडे लक्ष द्या. ते कोडिंग आणि डिकोडिंग जे म्हणतात आपण ते नेमकं काय राहस, कसं राहस. तर त्यासाठी जे आपलं बेसिक आहे, बेसिक म्हणजे काय तुम्ही जी एबीसीडी आहे हो, कोणता नंबरवर कोणता अक्षर आहे त्यानं आपले सगळं असले नॉलेज राहणं महत्वानं असेल. मग काय आहे, काय नाही, कसं आहे. तर मग आता येन माझ्या टॉपिक आहेत कोडिंग आणि डिकोडिंग ना. त्या वेगवेगळ्या प्रकारना टॉपिक आहेत, त्या जसा 5 प्रकारना टॉपिक आहेत त्या मी तुम्हाला समजावणार. नॉर्मल बेसिक टाईम तो तर आपला होईच जाईल, म्हणजे मी याच लेक्चरमध्ये सुनतो तुम्हाला. रिअरेंजमेंट, पुनर्व्यवस्था, तो पण शे. अपोजिट लेटर म्हणजे उलटा सुलटा शब्द आपला भाषामध्ये ते काल घे. हिंदीमा विपरीत शब्द आहे, त्यांना अर्थ आपल्या भाषामध्ये काल घेतो उलटा सुलटा शब्द आहे. नो पॅटर्न म्हणजे काय असा अक्षर इथेच ना दुसरा अक्षराशी दूर दूर पर्यंत संबंध राहत नाही, त्याला आपण नो पॅटर्न म्हणतो. सुना का ध्यान. हा, एकदम सोपा कधी सांगायला प्रयत्न करतो मित्र सोनी. फक्त तुम्ही लक्ष दी चैतान ठिकाणवर व्हिडिओ द्या फक्त, बस एवढीच विनंती. आणि हो, 5वा रामबाण विधी. रामबाण विधी मग काय रासाव म्हणजे थोडा ऍडव्हान्स टॉपिक आहे. या जे कोड आणि डिकोड यांमधला हो ऍडव्हान्स टॉपिक आहे. यान मग काय रास काय नाही ते आपण जसं आपला व्हिडिओ अपलोड होतील तसं मी तुम्हाला सांगायला प्रयत्न करतो. चला तर मग इकडे लक्ष द्या. मग ते नॉर्मल बेसिक टाइम आहे प्लस प्लस वन वाला कन्सेप्ट आहे. म्हणजे काय एकदम म्हणजे बालवाडीन पोऱ्या सुद्धा सॉल्व्ह करले नाही असं आहे. इथला डोकाला ताण नाही ऊन म्हणजे डायरेक्ट काय आहे, ज्या तुम्हाला अक्षर आहेत त्याच नाव फक्त पुढलं अक्षर जोडणं आहे, बस दुसरं काही नाही. आता ते का मी क्वेश्चन दिले येन मग तुम्हाला यात 4 ऑप्शन आहेत. या 4 पैकी एक उत्तर आहे. दे का कसं टी टुडे इंग्लिश मा टुडे काय आहे टुडे. टी नंतर पुढलं अक्षर कोणतं आहे एक. येन मग काय म्हणजे काय करणं आहे ज्या संतासाठी लिहा ना ते टुडे ज्या संतासाठी लिहा ना ते खाली आते एरो दी मग तो अक्षर ऍड करी सन जे त्या ते कसं लिहा काय लिहा ते मी तुम्हाला समजावणार. टी टी नंतर काय आहे प्लस एक करा की टी नंतर यू +1 काय आहे. ओ नंतर काय आहे पी +1 नंतर तुम्हाला काय आहे +1. डी नंतर काय आहे ई नंतर ए नंतर काय आहे ए मध्ये +1 करा तर काय आहे बी. वाय मा +1 करा तर काय आहे तुम्हाला झेड काय आहे झेड. या प्रकारे म्हणजे तुम्ही उत्तर काय यू पी ई बी झेड 3 नंबर ऑप्शन आहे करेक्ट उत्तर राहील. असं आहे दादा पुन्हा ध्यान मग. त्याच प्रकारे -1 वाला कन्सेप्ट आहे, तो पण येणार सारखा आहे. फक्त काय टेन माइन जे आकडा आहेत तुम्हाला त्या तुम्हाला वजा करण्यात आता समजला तुम्हाला 8 अक्षर दिले हा -1 वाला कन्सेप्ट आहे. एक जागा तुम्हाला -2 वाला येईन किंवा +2 वाला येईन किंवा +3 वाला येईन. तर याच प्रकारे कन्सेप्ट ना लॉजिक लावणे तुम्हाला काय फक्त त्या लेटर देखण्यात आणि ते मग तेवढा संख्या ऍड करीसन तिथला घर पुढे सरकेसन तो लेटर परत जसा तसा लिखणार बरं का. हा, आता ते का -1 वाला कन्सेप्ट आहे. -1 वाला कन्सेप्ट असल्यामुळे काय आता पी आहे. पी कितला नंबरवर आहे तुम्हाला 16 16 16 आहे. 16 नंबरवर आहे तर त्यान मागली संख्या कोणती आहे ओ कितलावर आहे ती 15वर. कितलावर आहे 15वर. मग ओ कितलावर आहे -1 पी पासून -1 लगेच तुम्हाला ते ए ये तर माऊ स्टार्टिंग नगर काय आहे स्टार्टिंग नगर आहे. म्हणजे कितला 1 पासून चालू इराण कितला पासून 1 पासून चालू इराण म्हणजे एबीसीडी ना काय इराण तुम्हाला स्टार्टिंग इराणी तडू. आत्यान मागला जर देखाल गे तर त्यान मागला काय एबीसीडी कोठे संपस जेड वर संपस काय वस जेड वर संपस बरोबर. मग आठ काय -1 ये ना -1 काय ना तुम्हाला जेड बरोबर. हा, त्याच प्रकारे आता आर देखा आर ना -1 काय ना तुम्हाला आर कितला नंबर आहे तुम्हाला 18 नंबरवर. येणार साठी सांगा मी की एबीसीडी ना जे नॉलेज आहे कोणता शब्द कितवा नंबरवर येस यानं सुद्धा नॉलेज असणं तुम्हाला फार महत्वानं आहे. त्यांच्यासाठी आहे जर चॅप्टर शिकणार तुम्हाला तर त्यांच्यासाठी तुम्हाला जो आहे ना वर्णमाला जी सिरीज आहे इंग्रजी वर्णमाला जी सिरीज आहे आपण जे म्हणतो ते कन्सेप्ट ना क्लिअर होणं गरज नाही. तर ते का ते आर जो आहे आर ना पहिले काय ना -1 करा 18 मधून एक घ्या कितला 17 17 नंबरवर काय तुम्हाला क्यू क्यू. त्याचप्रमाणे परत आर आहे आर मधून एक मायनस करा म्हणजे काय 18 मधून एक घ्या कितला 17 17 वर काय तुम्हाला क्यू बरोबर. हा, आता ते का ओय तुम्हाला एक सोपं सांगा मी आत ध्यान द्या तुम्ही फक्त चैतन ठिकाणवर ठेवा. ई जे ओ पी वाय हा एबीसीडी च्या मूळ 5 अक्षर आहेत या ध्यान मध्ये ठेवण्यात तुम्हाला एबीसीडी पुरी ध्यान मग ठेवान गरज नाही. देखा 5 10 15 20 25
आता ओ कितला नंबर आहे 15. 15 मधून एक घ्या कितला तुम्हाला 14. 14 वर कोणतं आहे तुम्हाला अक्षर एन. काय आहे एन. बरोबर. एन आडे लिखा आपण. आता लगेच पुढलं अक्षर काय आहे टी. टी टी आहे तुम्हाला 20 नंबर म्हणजेच काय देखा 15 20 लगेच फटकामा सॉल्व असते. 20 मधून एक घ्या तुम्हाला 19. 19 वर कोणतं अक्षर आहे तुम्हाला यस. यस देखा तुम्हाला आता ऑप्शन काय आहे मग ओ झेड क्यू ओ झेड एस क्यू एन एस ओ झेड क्यू क्यू एन एस क्यू बी क्यू एस एन एस ओ बी क्यू क्यू पी टी. ऑप्शन दिख रहा ना कोणतं मला ऑप्शन आहे बी वाट राहणार तर आहे बी देणं करेक्ट उत्तर राहील. याच प्रकारे सॉल्व करा फक्त एन मग काय राहील तुम्हाला दुसरं म्हणजे एन मग काय आहे राहील तपावन बस आडे एक -1 ना जागावर -5 राहू शकस -2 राहू शकस -3 राहू शकस -4 राहू शकस असं बस हाच थोडा पॅटर्न जो आहे जो म्हणजे मेन जे बेसिक आहे तेच ध्यान ठेवा ना कन्सेप्ट तो कसाही उन्हा काय सांगणार मी नेमन ध्यान मध्ये ऐका तो कसाही उन्हा कन्सेप्ट हाऊस अप्लाय करा ना आणि एबीसीडी ना जे आहेत ज्या कोणता अक्षर कोणता नंबरवर आहे जर तुम्हाला ध्यान माराय ना तर मला नाही वाटत दादा तुम्हाला क्वेश्चन गाणी ना असं. शेवटना जो टॉपिक आहे नॉर्मल बेसिक टाईप मधला ते मधला तिसरा टॉपिक कोणता आहे हा थोडा ऍडव्हान्स लेवल नाही त्यान मधला विषम संख्या टाईप. यान मग काय आहे ज्या आपला विषम संख्या राहतात 1 3 5 7 9 11 तुम्हाला परत 13 15 या ज्या संख्या आहेत हे येणार गैर सोपा आहे तो बी फक्त एवढे आपले काउंटिंग जमायला पाहिजे जी लेटर काउंटिंग आहे ती जमायला पाहिजे आपली व्यवस्थितरित्या कसं आहे काय आहे तो देखू आपण आता देखा हाऊ एलिफंट ई कितला नंबर वर असतो ना ई तुम्हाला 5 नंबर वर कितला नंबर वर सांगाप्रमाणे 5 नंबर वर हा त्यान मा एक जोडा आपण 5 मा एक जोडा 6 6 वर काय तुम्हाला एफ बरोबर हा तुम्हाला एफ नंतर एल एल कितला नंबर वर तुम्हाला एल तुम्हाला 12 वर त्यान मग 3 जोडा म्हणजे काय तुम्हाला एल मग 3 जोडा तर काय होईल एम एन ओ 12 + 3 कितला 15 हा तुम्हाला 15 काय होणार तुम्हाला 15 वर ओ बरोबर लगेच परत तुम्हाला ई मा काय तुम्हाला 5 बरोबर ई मा काय 5 5 मा 5 जोडा 10 10 नंबर वर काय असतो ना 5 मा 5 मा 5 जोडात कितला 10 नंबर वर काय असतो ना जे काय जे नंतर तुम्हाला पुढे काय पी पी मा कितला जोडा ना 7 जोडा ना पी कोड यार डे लगेच पी 1 2 3 4 5 6 7 काय होणार तुम्हाला डब्ल्यू बरोबर पी मा 7 जोडा डब्ल्यू हा लगेच तुम्हाला एच पुढे एच आहे काय एच 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 मग तुम्हाला 9 जोडणार 1 2 3 4 5 6 7 8 9 मग तुम्हाला काय होणार क्यू काय होणार क्यू लगेच तुम्हाला ए मा काय जोडणार तुम्हाला 11 जोडणार ए मा 11 जोडणार म्हणजे आता 1 2 3 4 5 6 7 8 के काय होणार के लगेच तुम्हाला एन 13 नंबरवर आहे नाही एन 14 नंबरवर आहे बरोबर 14 मध्ये तुम्हाला 13 जोडणार आता समजिले आहे तुम्हाला काउंटिंग करताना नाही एखाद्या वेळेस एबीसीडी संपू शकत एबीसीडी जर संपणे तर झेड शेवट नाही आपला स्टॉप झेड पासून मग पुढे कंटिन्यू ए बी सी डी परत काउंटिंग चालू करा ना त्याच प्रकारे फक्त आधी ध्यान द्या तुम्ही थोडं हा फक्त 2 मिनिटं जास्त लिहा तुम्ही तुम्हाला एन एन आता 14 नंबरवर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 वर काय होणार तुम्हाला ए बरोबर तसं जाते टी कितला वर तुम्हाला 17 17 म्हणजे तुम्हाला ते 20 आहे 20 मा कितला जोडणार तुम्हाला 17 म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 म्हणजे काय ना तुम्हाला की या क्वेश्चन अशा प्रकारे तुम्हाला करणं पडते फक्त येईन मग काय ट्विस्ट तुम्हाला म्हणजे जर असं विषम संख्या देत राहणार किंवा लॉजिक नाही लाग राहणार तर मग तुम्हाला जे लेटर काउंटिंग येते मग थोडं प्रॅक्टिस करी सण एक्सपर्ट होणं पडेल. मित्र सरावाने माणूस हा कुशल होत असतो असं मराठीत म्हणतात काय सांगतोय सरावाने माणूस हा कुशल होत असतो त्यासाठी उत्तम प्रकारे सराव तुम्हाला दररोज करावा लागेल बरं हिरा नका त्यांना हा आणि हा टॉपिक आता संपला असं मी जाहीर करतो. मराठी पण होती भाषा आपली हिंदी पण होती पण या भाषेतनं घेण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही आता बघत असाल की युपी बिहारचे मुलं जे आहेत ते आपल्याला वाटतं की एवढे हुशार का असतात ते तसं नाही राहत त्यामागचं कारण असं आहे जो मुळात एनसीईआरटीचा सिलेबस आहे हा नेमका त्याच भाषेत आहे त्यामुळे त्यांना ती जी भाषा आहे ती एकदम सोप्या पद्धतीने समजायला जाते. त्याचप्रमाणे या चॅनलचा उद्देश असा आहे की आपल्या जे ग्रामीण भागातले मुलं आहेत जे एमपीएससी करत असतील युपीएससी करत असतील परत रेल्वेचा अभ्यास करत असतील कोणी बँकिंगची परीक्षा देत असेल तर त्यांना म्हणजे आपल्या भाषेत सोपं कसं मांडता येईल
त्या उद्देशाने हे चॅनल ओपन केलेलं आहे आम्ही. चला धन्यवाद. येतो मंडळी, बाकी जे पुढचे टॉपिक आहेत ते आता आपण जसा मला वेळ मिळेल तसं त्याप्रमाणे पुढचे जे राहिलेले टाईप आहेत ते मी घेण्याचा प्रयत्न करेल. आजसाठी एवढंच मित्र हो. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे आभार. तसंच सुदाम भाऊंच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हीच विनंती. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.